BSc B.Ed झालेलं आहे, पण मी शिक्षकाची नोकरी केलेलीच नाही. कारण मी ज्या वेळेला इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यूला माझं सिलेक्शन झालं, मुलाखत झाली आणि नंतर 5 कॅन्डिडेट बाजूला काढले आणि म्हटले की असं असं तुम्हाला करावं लागेल, एवढे द्यावे लागेल आणि तुमचा नंबर होऊन जाईल. पहिला नंबर तुम्हाला चान्स दिलेला आहे. म्हटलं मी पैसे देणार नाही आणि नोकरी पण तुमची नको आहे मला. तिथून निघालो, दुसरं कुठेही इंटरव्ह्यू दिलेलं नाही. पुणे गाठलं. पुण्यामध्ये भुसरी या ठिकाणी आलो. तिथं छोट्या छोट्या मुलांना गोळा केलं, कोचिंग क्लासेस चालू केले आणि कोचिंग क्लासेस करत असतानाच पोरांची फी ज्या वेळेला मागायची वेळ यायची त्यावेळेला पोरं म्हणायचे, सर आमच्या पप्पांचं बिल आलेलं नाही, सर आमच्या पप्पांचा पगार आलेला नाही. काही जण म्हणायचे आमची परिस्थिती नाही पण शिकायची इच्छा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काही जणांना शिकवत गेलो मी आणि असं करत करत बिल म्हटलं, बिल कशाचं येतं, तर ते सांगायचे की आमचं छोटंसं शॉप आहे, दुसऱ्या कंपनीचं काम केलं आहे आणि त्याचं बिल आलेलं नाही आहे. मग मीही विचार केला. त्यांना विचारलं की तुझे पप्पा कितवी शिकलेत, ते सांगायचे 7वी शिकलेत, 8वी शिकलेत, 10वी शिकलेत. मग ते म्हटलं 7वी 8वी शिकून हे लोक जर मशीन शॉप टाकू शकतात, चालवू शकतात, मी का चालवू नये. मग मीही विचार केला की आपण इंडस्ट्रीमध्ये उतरायचं आणि पहिली मी लेथ मशीन घेतली. लेथ मशीन असं दुसऱ्याच्या विचारूनच आजूबाजूंना कशी असते, काय असते, किती असते, काय असते, मोठी मशीन घेतली आणि जॉब आणला सुई एवढा. लोक हसायला लागले की एवढ्या मोठ्या मशीनवर सुईचा जॉब चालवणार तुम्ही. म्हटलं सॉरी मला माहिती नाही, विचारून सांगा. मग तेवढ्या काळामध्ये काही मित्र झाले होते, मित्रांची जोडीदार घेतली लेथ मशीन. मग त्यांनाच ऑपरेटर म्हणून पार्ट टाईम आणायचं, चालवायचं, मित्रांचे जॉब आणायचे. असं करत 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 मी एक मशीनच्या 4 मशीन झाल्या आणि असं करत करत 2015 साल उघडलं. पैसा थोडा हातात आलेला होता. आता वाटलं कुठंतरी वेगळीकडे इन्व्हेस्ट करू आपण. म्हणून एक पुस्तक वाचलं, रिच डॅड पुअर डॅड, आणि त्या पुस्तकामधून समजलं की शेअर मार्केट एक गोष्ट आहे की तिथं पैसे अनेक पट होऊ शकतात. मग असंच पेपरमध्ये जाहिरात वाचायच्या आणि जाहिरात वाचत वाचत मग एक आलं की 5,000ची 1,00,000 रुपये. म्हटलं ही काय जादू आहे, आपण पाहूया तरी. मग आलो मी भंडारकर रोडला एका हॉटेलमध्ये, तिथं सेमिनार चालू होता. सेमिनारमध्ये ऐकलं. मग त्यांनी म्हटलं की असं असं सेमिनार आहे, एवढे पैसे लावले तुम्ही की एवढ्या दिवसात हा ट्रेड जर चालला तर तुमचे 1,00,000चे 5,000चे 1,00,000 होऊ शकतात. मग ते म्हटले की आमचा कोर्स जॉईन करा. 5,000 देऊन त्यांचा कोर्स जॉईन केला. मग त्यांनी ABCD शिकवली. शेअर म्हणजे काय, मार्केट कॅपिटल काय असतं, कसं असतं. असं करत 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 दुसराही कोर्स केला. त्या कोर्समध्ये समजलं टेक्निकल ॲनालिसिस ही एक गोष्ट असते. याला काल सरांनी सांगितल्याप्रमाणे याला हेड आणि शोल्डर म्हणतात, याला डबल टॉप म्हणतात, याला असं म्हणतात, तसं म्हणतात. हे गोष्टी करत करत मी आलो इथपर्यंत. अकाउंट उघडलं आणि मित्रानं सांगितल्याप्रमाणे पहिलाच आणि त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिला ऑप्शनचा ट्रेड घेतला. कारण कॅपिटल कमी आणि पैसे जास्त मिळवायचे होते. ऑप्शननं सुरुवात केली. पहिलं ऑप्शन घेतलं ICICI बँक. त्या दिवशी एक्सपायरी, कॅपिटल 14,000 लावलं आणि मला माहितीच नव्हतं की हे 0 होते. त्याच दिवशी 0 झाले. मग असं करत करत लक्षात आलं की हे ऑप्शन आपल्या कामाचं नाही आहे, कुठंतरी ट्रेनिंग अजून घेतलं पाहिजे. मग यासाठी मुंबईचे एक निफ्टी बाबा जे की UPमधून आलेत, बँक निफ्टी, त्यांचा स्पेशल त्यांचा एक कोर्स मुंबईला जाऊन अटेंड केला. त्याची 1 दिवसाची 15,000ची फी होती. मग ते कोर्स पूर्ण केला. मग त्यांनी सांगितलं इथं अशा अशा कॅन्डल जमा होतात, त्याच्यावर गेलं की बाय करायचं. म्हटलं सर याचं टार्गेट किती, ते मार्केट बघून करायचं, मला माहिती नाही. अरे म्हटलं असं कसं, नाही म्हणे ते मोमेंटम असतं, मोमेंटममध्येच घ्यायचं आणि विकायचं. मग असं करत करत मध्यंतरी कोरोना आला आणि त्या कोरोनामध्ये माझे एक कस्टमर होते, त्यांच्याकडून माझं येणं जवळजवळ 14 लाख रुपये होतं. ते एक्सपायर झाले आणि तिथं माझे ते पूर्ण पैसे बुडाले आणि त्यांचे 2 लहान मुलं होती, 2 वर्षाचा आणि एक 4 वर्षाचा. त्यामुळे रिकव्हरीचा संबंधच नाही. तिथं पहिला मोठा लॉस झाला आणि त्यामुळं मग परत पैसे कमी, कॅपिटल कमी आणि शेअर मार्केट तर करायचं आहे. मग परत 5,000 टाकायचं, ऑप्शन घ्यायचं, परत 0 व्हायचं, परत 5 टाकायचे, परत 0 व्हायचे. ही शर्यत चालूच राहिली आणि जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये लॉस केला ऑप्शनमध्ये. मग म्हटलं नाही, अजून कुठला तरी मार्ग बदलला पाहिजे. मग एक भंडारकर रोडला परत क्लास केला. तिथं फंडामेंटल शिकलो. म्हटलं इक्विटी असं केलं की बाय, तसं केलं की सेल, ह्याचा PE रेशो बघा आणि
त्याच्यामध्ये मग त्यांनी काही फंडामेंटल सांगितले, लॉंग टर्मसाठी असं तसं. म्हटलं ठीक आहे, ओके, तोही कोर्स केला. आणि याच्यामध्ये मग कुठंतरी मला थोडंसं सक्सेस मिळालं आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये मी सुरुवात केली, शेअर बाय करू लागलो आणि प्रॉफिट वाढायला लागलं. आणि असं करत करत मी एक ग्रुप तयार केला माझा स्वतःचा. त्याच्यामध्ये डेलीचा एक ग्रुप केला आणि स्विंग ट्रेडिंग असा 2 ग्रुप केले. डेलीच्या ग्रुपमध्ये मी ऑप्शन द्यायचं ज्यांना की स्वस्तात पाहिजे होतं, आणि स्विंगमध्ये काय करायचं, जे मूव्हिंग ॲव्हरेज सरांनी काल सांगितलं आपल्याला की सर्व मूव्हिंग ॲव्हरेज एकत्र आले त्याच्यावर आले की बाय, तसे ग्रुपमध्ये मी स्विंगच्या द्यायचं इक्विटी. त्याच्यामध्ये लोक माझ्या कॉलवरती प्रॉफिट कमवायचे, पण इक्विटीमध्ये मी काय करायचं, ऑप्शन घ्यायचं, त्याच्यात मला लॉस. मी विचार केला, म्हटलं मी लोकांना प्रॉफिट करून देतो इक्विटीमध्ये आणि मला लॉस होते, असं का? यूट्यूब पाहायला चालू केले. काल सरांनी जो व्हिडिओ दाखवला त्यांचाही व्हिडिओ पाहिला. मग असे करत करत 7,000 ते 8,000 व्हिडिओ मी पाहिले. आणि त्या व्हिडिओमध्ये सरांचा एक व्हिडिओ पाहिला, 13 लोन 16 क्रेडिट कार्ड. मग आता हे असं करत करत मलाही 14 लोन झालेत. मग आता म्हटलं हे लोन आपल्याला क्लिअर करायचे, तर मग आपल्या बरोबरीचे कोणतरी आलेत बाबा, आपल्याला त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून लगेच दुसऱ्याच दिवशी फोन केला, 92720011, सॉरी 000111. फोन केला आणि सानिका मॅडम फोनवरती बोलल्या. मग त्यांना आमची स्टोरी थोडक्यात सांगितली. त्या म्हटलं तुम्ही या भेटा एकदा सरांशी, वाटलंच तर मी वेळ काढून त्यांना विचारून देते किंवा तुम्ही माझ्याशी बोला आणि ॲडमिशन घ्या. म्हटलं मॅडम तुम्ही ॲडमिशन घ्या म्हणताय, पण मी येणार आणि ॲडमिशन 100% घेणार. कारण मला सरांनी सांगितले 13 लोन त्यांनी क्लिअर केलेत, 16 क्रेडिट कार्ड क्लिअर केलेत, आणि शिवाय इंट्राडेमध्ये फुल प्रॉफिट सांगितलं आहे त्यांनी, 0 लॉस, माझ्या बाईंगच्या खाली एक पैसाही जाणार नाही. अरे म्हणजे हे जादू आहे तरी काय, हे पाहण्यासाठी मी इथं आलो. आणि आज लक्षात आलं आणि पाहिलं सुद्धा 2-3 दिवसामध्ये की खरंच चमायला 5 पैसे खाली येत नाही हो भाव. आणि म्हणून आता शपथ घेतली सर्वांच्या समोर की ऑप्शनला हात लावायचा नाही आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे कमोडिटीमध्ये ट्रेड करायचा. आणि सगळे लोन क्लिअर केल्यानंतर सरांना येऊन एकदा भेटून पेढा हातात द्यायचा, ही इच्छा आहे. धन्यवाद.